क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। भारताचे गृहमंत्री अमित शाह हे नाशकात दाखल होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर आज ते संध्याकाळी ते नाशकात दाखल होणार आहेत अशी माहिती मिळते आहे आणि उद्या ते त्र्यंबकेश्वरला जाऊ शकतात आणि या ठिकाणी सातपूरमध्ये त्यांचा कार्यकर्ता मेळावा देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे। म्हणून आपण जर बघितलं तर गरवारे मार्गावरून हा जो अंबड लिंक रोड आहे त्याच मार्गावरून ते या ठिकाणी नाशकात प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर महानगरपालिका प्रशासन हे पूर्णपणे जोराने कामाला लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी लिंक रोडवर पावसाळ्यामध्ये जे खड्डे झालेले होते ते खड्डे बुजवण्याचं काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे आणि मोठ्या जोशामध्ये हे काम या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर ही साईड पट्ट्यांची जी माती असेल ते देखील इथं जेसीबीच्या साहाय्याने या ठिकाणी काढण्याचं काम चालू आहे। धूळ जी आहे रस्त्यावरची ते देखील काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर गरवारे ते पपाया नर्सरी हा जो मार्ग आहे त्या पूर्ण मार्गावर महानगरपालिकेकडनं या ठिकाणी काम मोठ्या जोरात या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि ठिकठिकाणी बॅनरबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे। हे जे खांब आहेत, विजेचे जे खांब आहेत त्यांच्यावर स्वागताचे अमित शाह यांच्या स्वागताचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत। म्हणून एकंदरीत या लिंक रोडला नेता येणार, एखादा केंद्रीय गृहमंत्री येणार म्हणून जे खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि एक प्रकारे या लिंक रोडला सुगीचे दिवस आले का असे देखील आपल्याला म्हणता येणार आहे त्या निमित्ताने। म्हणून या ठिकाणी नागरिकांकडून देखील हे जे रस्त्याचं काम होत आहे ते समाधान व्यक्त करण्यात येत आहे नागरिकांकडून। परंतु असे जे कोणीतरी येणार म्हणून काम होतंय असं न करता वेळोवेळी रस्त्याची निगा राखणं हे प्रशासनाचं काम आहे। आपण जर बघितलं तर गेल्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी होता आणि मोठ्या प्रमाणात या लिंक रोडची दयनीय अवस्था पाहायला मिळाली होती। परंतु आता कुठेतरी केंद्रीय मंत्री येणार म्हणून ते खड्डे भरले जात आहेत, ती रस्त्याची धूळ काढली जाते। म्हणून एकंदरीत या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांनी समाधान देखील व्यक्त केलेलं आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।